श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे अक्षय तृतीया, 30 एप्रिल वार बुधवार. या दिवशी आपल्याला अतिशय प्रभावी असा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे. घराच्या उंबरट्यावरती आपल्याला ही एक वस्तू ठेवायची आहे. बघा, अक्षय तृतीया जी आहे तर ती वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला साजरी केली जाते. या दिवशी 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा मानला जातो. या दिवशी शुभ कामाची सुरुवात, पूजा, आराधना, जप, तप, दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. अक्षय तृतीयाची तिथी जी आहे तर ती 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:31 सुरू होणार आहे. 30 एप्रिल रोजी दुपारी 2:12 समाप्त होणार आहे आणि पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो पहाटे 5:31 ते दुपारी 12:18 असणार आहे. या दिवशी तुम्ही सोने चांदीची खरेदी करू शकता. पण आताचे सोन्याचे भाव बघता जर तुम्हाला सोने चांदी खरेदी करायचं नसेल तर मग तुम्ही मातीची, पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी, तांदूळ ह्या गोष्टी खरेदी करू शकता. धने खरेदी करू शकता. ज्या लक्ष्मीकारक वस्तू आहेत तर त्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या फोटोचा किंवा मूर्तीची खरेदी तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता. या दिवशी आपण धनाची देवी लक्ष्मीची उपासना करत असतो आणि ह्या वेळेस जो अक्षय तृतीया जो सण आहे तर तो अनेक शुभ योगांमध्ये तयार झालेला आहे. त्यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, रोहिणी नक्षत्र, शोभन योग असा हा खूप छान शुभ संयोग या दिवशी तयार झालेला आहे. या दिवशी काही महत्त्वाच्या ज्या वस्तू आहेत त्या आपण खरेदी करतोच, पण काही अशा वस्तू आहेत तर त्या चुकून या दिवशी खरेदी करू नये. त्यामध्ये लोखंडी वस्तू, काटेरी वनस्पती, तीक्ष्ण आणि टोकदार वस्तू, शिळ्या मिठाई, तुटलेल्या वस्तू, जुन्या किंवा वापरलेल्या वस्तू खरेदी करू नका. ॲल्युमिनियम आणि स्टीलची भांडी सुद्धा या दिवशी खरेदी करू नका. अक्षय तृतीयेला या वस्तूंचे दान तुम्ही आवर्जून करायचे आहे. त्यामध्ये खरबूज, काकडी, मिश्री म्हणजे साखर किंवा मग त्याचबरोबर बार्ली, मीठ, त्याचबरोबर तूप आणि चटई, छत्र्या, हंगामी फळे, बेलपत्र या सर्व वस्तूंची तुम्ही दान या दिवशी नक्कीच करू शकता. त्याचबरोबर अक्षय तृतीयेला काही महत्त्वाच्या ज्या चुका आहेत तर त्याही आपल्याला टाळायच्या असतात. या दिवशी कोणासोबतही खोटे बोलू नये. आपल्या घरातील लहान असो, मोठे असो, वयोवृद्ध असो, त्यांचा चुकूनही अपमान करू नका. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची एकत्र पूजा करावी. सेपरेट पूजा चुकूनही करू नका. तुळशीची पानं या दिवशी चुकूनही तोडू नका. या सर्व नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं आणि त्याचबरोबर आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे. उंबरट्याला आपल्या हिंदू धर्म ग्रंथांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेलं आहे. विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे की देवी लक्ष्मी या दिवसभरामध्ये 7 वेळेस आपल्या उंबरट्यावरती येत असतात. त्यामुळे आपला उंबरटा हा खूप स्वच्छ असणं, नीटनेटकं असणं खूप महत्त्वाचं आहे. उंबरट्याचे महत्त्व वास्तुशास्त्रानुसार आणि आपल्या संस्कृतीनुसार खूप आहे. घराचा उंबरटा हा घराचा केंद्रबिंदू मानला जातो, जो घरामध्ये प्रवेश आणि बाहेर पडण्याचा मार्ग दर्शवतो. वास्तुशास्त्रानुसार घराचा उंबरटा आणि चांगला असला किंवा मजबूत असला तर सकारात्मक ऊर्जा आकर्षित करत असतो आणि नकारात्मक ऊर्जा ह्या दूर ठेवत असतो. त्याचबरोबर सुख, समृद्धी आपल्या घरामध्ये टिकून राहते. आपल्या घराचा उंबरटा हा आपल्या घराच्या प्रवेशद्वाराची सीमा दर्शवतो. घरात येणाऱ्या व्यक्तीला उंबरटा ओलांडूनच प्रवेश करावा लागतो, ज्यामुळे घरात शिस्त आणि नियम टिकून राहतात. दाराला उंबरटा हा नक्कीच असावा आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी या सदैव स्थायी स्वरूपामध्ये निवास करत असतात. याचबरोबर उंबरट्यामध्ये भगवान विष्णूंच्या नृसिंह अवताराची तिथे पूजा देखील केली जाते, ज्यांनी भक्त प्रल्हादाला तिथे वाचवलेलं होतं. तर अशा अनेक गोष्टी आपल्या उंबरट्यावरती आपल्याला करायच्या असतात, जेणेकरून आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी ही नक्की स्थायी स्वरूपात निवास करेल. तर बघा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरी तुमच्या कष्टाला, मेहनतीला साथ मिळत नसेल, घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, सतत आजारपण, अडचणींमध्ये, त्याचबरोबर दुःख आणि दारिद्र्यांमध्ये तो खर्च होऊन जात असेल, आपल्या घराची, पतीची, मुलांची प्रगती होत नसेल आणि त्याचबरोबर बघा, तुम्ही खूप कष्ट करताय पण त्या कष्टानुसार घरामध्ये पैसा हा येत नसेल,
आपल्या घरामध्ये सतत आपल्याला दारिद्र्य जाणवत असेल, तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत, मग त्या धनप्राप्ती, कर्जमुक्ती, नोकरी संबंधीच्या तुमच्या इच्छा असतील त्या तुमच्या पूर्ण होत नसेल, पगार वाढ होत नसेल, प्रमोशन होत नसेल, त्यासाठी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, देवी लक्ष्मीला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी, घरामध्ये एकोपा राहत नसेल, घरामध्ये सुख शांती नसेल, सतत पती पत्नीमध्ये भांडण, कटकट, वादविवाद होत असेल, सतत घरामध्ये अडचणी, अडथळे येत असेल, अशा ज्या काही अनेक समस्या तुमच्या आहेत, तर त्यासाठी देवी लक्ष्मीला घरामध्ये भगवान विष्णूंना स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा असतो. तर आता हा उपाय कसा करायचा याची आपण माहिती घेऊया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. तर तुम्हाला सर्वात प्रथम अक्षय तृतीयेला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ आंघोळ करायची आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व असतं, पण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही मग घरामध्ये आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे. आपली रोजची जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची सेपरेट पूजा तुम्ही करू शकता. छान तुपाचा दिवा आवर्जून या दिवशी लावावा. घरामध्ये तुम्ही या दिवशी धूप, दीप, अगरबत्ती करायची आहे. त्याचबरोबर लक्ष्मी सहस्रनाम, विष्णू सहस्रनाम, कनकधारा स्तोत्रम ह्या सर्व सेवा करायच्या आहेत. आणि सकाळीच तुम्हाला 10 वाजायच्या अगोदर हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. कारण सकाळची जी सकारात्मक लहरी असतात ना तर त्या खूप खूप महत्त्वाच्या असतात. त्यावेळेस आपल्या मनामध्ये किंवा इतरांच्या मनामध्ये सुद्धा आपल्याबद्दल कधीच वाईट भावना नसतात. त्यामुळे सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय नक्कीच करा. तर काय करायचं आहे, सर्वात प्रथम एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि हे संपूर्ण पाणी तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती शिंपडायचं आहे. आणि तुमचा उंबरटा ह्या पाण्यामुळे पूर्णपणे स्वच्छ होणार आहे. त्याचबरोबर रात्रभर जी नकारात्मक ऊर्जा आपल्या उंबरट्याच्या बाहेर बसलेली असते तर ती सुद्धा ह्या पाण्याने नष्ट होते. संपूर्णपणे आपला उंबरटा व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर मुख्य दरवाजाही व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. उंबरट्यावरती तुम्हाला हळदीमध्ये थोडंसं तुम्हाला गंगाजल किंवा गोमूत्र टाकून त्याचे तुम्हाला लेपन उंबरट्यावरती करायचं आहे. आणि संपूर्ण अशा पद्धतीने झाल्यानंतर आपल्याला ह्या उपायाला सुरुवात करायची आहे. यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालेल. त्या दिव्यामध्ये तुम्हाला मीठ जे असतं, खडे मीठ बघा, तर ते खडे मीठ तुम्हाला त्या दिव्यामध्ये भरायचं आहे. आणि परत अजून एक दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप जे आहे तर ते टाकायचं आहे. लाल कलावा जो असतो तर तो तुम्हाला टाकायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता दोन्ही दिवे जे आहेत तर ते एकमेकांवरती ठेवायचे आहे. म्हणजे अगोदर खाली तुम्हाला मिठाचा दिवा ठेवायचा आहे, ज्या दिव्यामध्ये आपण मीठ भरलेला आहे, आणि त्याच्यावरती जो दिवा आपण प्रज्वलित करून घेतलेला आहे तर तो ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती जायचं आहे. तिथे तुम्हाला हळदीमध्ये किंवा कुंकवामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे. उंबरट्यावरती मध्यभागी तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे आणि कडेने तुम्हाला 8 रेषा अष्टलक्ष्मीचं प्रतीक म्हणून ओढायच्या आहेत. त्या अष्टलक्ष्मीला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, एखादं फुल अर्पण करायचं आहे. अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. आणि जो मिठाचा दिवा आपण तयार केलेला आहे तर त्या दिव्याने तुम्हाला त्या अष्टलक्ष्मीला ओवाळायचं आहे. आणि तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला तिथे हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा ठेवू शकता. जोपर्यंत हा दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा. दिवा शांत झाला की त्यानंतर वरचा दिवा जो होता तो जो प्रज्वलित होता तर तो उचलून घ्यायचा आहे. दिव्यातील वात जर शिल्लक असेल तर ती निर्माल्यात टाकायची. आणि खाली जे मिठाचा दिवा आपण ठेवलेला होता तर ते मीठ जे आहे तर ते आपल्या हाताचा स्पर्श न होता तुम्हाला ते मीठ पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. चुकूनही त्याला स्पर्श करू नका. त्यामध्ये आपल्या घरातील जी काही इडापिडा, नकारात्मकता आहे तर ती सर्वपणे समाविष्ट झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर तुम्हाला इथे स्क्रीनशॉटमध्ये दिसत देखील असेल की मी दिवे कसे एकमेकांवरती ठेवलेले आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अगदी छान असा हा उपाय नक्की करा. खूप छान प्रभावी उपाय आहे. तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.